TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। घाटंजी नगर परिषद निवडणुकीनंतर सुरू झालेल्या सत्ता स्थापना प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाने विषय समित्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे। 5 सभापती आणि 1 उपसभापती पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत सर्व पदे भाजपाच्या नगरसेवकांच्या झोळीत गेली असून काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे त्यांना एकाही विषय समितीत प्रवेश मिळू शकलेला नाही। सार्वजनिक बांधकाम व नियोजन समितीच्या सभापतीपदी विश्वास राऊत, आरोग्य समितीच्या सभापतीपदी विद्यमान उपनगराध्यक्ष सोनल ठाकरे, तर पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी भाजपाचे गटनेते गोपाल काळे हे बिनविरोध निवडून आले। महिला व बालकल्याण उपसभापतीपदी भारती कुंटलवार यांची बिनविरोध निवड झाली। शिक्षण समितीच्या सभापतीपदासाठी भाजपाचे रवी भोजवार आणि काँग्रेसच्या सय्यद खालिदा तबस्सुम रमीज यांच्यात थेट लढत झाली, त्यामध्ये रवी भोजवार यांनी विजय मिळवला। महिला व बालकल्याण सभापतीपदी भाजपाच्या नम्रता मेश्राम यांची बिनविरोध निवड झाली। या निवडणूक प्रक्रियेतून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट झाली आहे, काँग्रेसकडे नगराध्यक्षपद असले तरी ते अल्पमतात आहेत, तर भाजपाकडे एकूण 12 नगरसेवक असल्याने त्यांच्याकडे संपूर्ण बहुमत आहे। अशा विचित्र राजकीय परिस्थितीत नगराध्यक्ष हे कामकाज कसे पार पाडतील हा प्रश्न उपस्थित होतो। येथे एक अत्यंत गंभीर आणि संवेदनशील मुद्दा पुढे येतो। नगराध्यक्ष हे अशिक्षित आहेत। निवडणूक काळात त्यांच्यावर लिहिता वाचता येत नसल्याचे आरोप झाले होते। हे आरोप केवळ राजकीय नाहीत तर प्रशासकीय कार्यक्षमतेशी थेट संबंधित आहेत। नगराध्यक्ष पद हे केवळ शोभेचे नसून फाईल्सवर सही करणे, प्रस्ताव समजून घेणे, कायदेशीर तरतुदींचा वापर करणे, सभागृहातील चर्चेचे नियंत्रण करणे आणि अधिकाऱ्यांवर प्रशासकीय पकड ठेवणे ही सर्व कामे या पदाशी निगडित आहेत। नगराध्यक्षाकडे कायदेशीर आयुधे असतात। नगरपरिषद अधिनियम, नियमावली, ठराव मांडण्याचा अधिकार, सभागृह चालवण्याचा अधिकार। मात्र जर नगराध्यक्षाला साधे वाचन लेखन येत नसेल तर ही आयुधे निष्प्रभ ठरण्याची दाट शक्यता आहे। परिणामी शहराचा विकास हा कागदोपत्रीच राहण्याचा धोका नाकारता येत नाही। यात आणखी एक गंभीर बाब म्हणजे काँग्रेसचे सहकारी नगरसेवक हे नवखे आहेत। नगरपालिकेच्या सभागृहाचे कामकाज, विषय समित्यांचे अधिकार, नियमांची अंमलबजावणी याचा अनुभव नसल्यामुळे निवड प्रक्रियेदरम्यान कोणताही आक्षेप, हरकत किंवा कायदेशीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला नाही। आता येतो सर्वात महत्त्वाचा आणि बेकायदेशीरतेकडे निर्देश करणारा मुद्दा। नगरपालिका अधिनियम व आयुक्तीय निर्देशानुसार प्रत्येक विषय समितीमध्ये एकूण 5 सदस्य असतात आणि एका समितीचा सदस्य हा दुसऱ्या कोणत्याही समितीचा सदस्य राहू शकत नाही। ही तरतूद स्पष्ट आहे। मात्र घाटंजी नगर परिषद विषय समिती निवड प्रक्रियेदरम्यान अशी चर्चा पुढे येत आहे की एका समितीतील सदस्य दुसऱ्या समितीत सुद्धा सदस्य म्हणून समाविष्ट आहेत। हे खरे ठरले तर ही निवड प्रक्रिया थेट बेकायदेशीर ठरू शकते आणि यावर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अथवा आयुक्त स्तरावर हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही। परंतु दुर्दैवाने अशिक्षित नगराध्यक्ष आणि अनुभवहीन काँग्रेस नगरसेवकांकडून याबाबत कोणताही आक्षेप नोंदवण्यात आलेला नाही। ही बाब अत्यंत गंभीर आहे। दुसरीकडे भाजपाकडे बहुमत असले तरी या बहुमताचा वापर राजकीय वर्चस्वासाठी नव्हे तर लोकहितासाठी, विकास कामांसाठी होतो की नाही ही खरी कसोटी आहे। केवळ पदे मिळवून शहराचा विकास होत नाही तर जबाबदारीने निर्णय घेऊनच तो साध्य होतो। एकंदरीत पाहता घाटंजी शहराचा विकास होणार की नाही हा प्रश्न आज शहरवासियांपुढे उभा आहे। अशिक्षित नेतृत्व, अनुभवहीन सहकारी आणि बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष या सगळ्यांचा फटका शहराच्या विकासाला बसणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा। आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात तेही कमेंटमध्ये लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सखोल, निर्भीड विश्लेषणासाठी TCN न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।